काय ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे तापमान वाढलंय त्या तापमानापासून वाचण्यासाठी तुझे कमी कपडे घालतोस त्याचा त्रास होतोय त्या शाहरुखच्या हिरोईनला. पूर्ण कपडे घाल. काय संबंध आहे? हा जाऊ दे रे. इन्सिक्युअर होत असेल तो. त्याची बायको तुझ्याकडे बघत असेल असं वाटलं असेल त्याला. मला कळतच नाही या लग्न झालेल्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे लग्न झालं म्हणून आपल्या बायकोनी दुसऱ्या पुरुषांकडे नुसतं बघायचं पण नाही का? नाही आणि काय म्हणजे मला कळतंय ना आमचं कैवल्य आहे हँडसम. ठीक आहे आता ओके. नाही हे बघ मिनल, त्याच्या बायकोनी माझ्याकडे बघावं म्हणून मी असे कपडे घालत नाही. मी असाच आहे तुला माहितीये आणि मी असाच राहणार आहे. मी काय कपडे घालायचे ठरवायचा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्यावर जर कोणी गदा आणली ना बोलतो त्याच्याशी. ए इकडे रे शाहरुख, मी सोडणार नाही ते डुप्लिकेट शाहरुखला. माझ्याच घरात मला कपड्यांवरनं कसा बोलू शकतो तो? हा मी काय घरात अंग झाकायला 3 पीस सूट घालून बसू का? ऐक 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 संध्याकाळी मी परत आलो की बोलू. काय संध्याकाळी काय? अरे लक्षात घ्या ना तुम्ही, आपण या मुलांना नीट ओळखत सुद्धा नाही. प्रकरण गंभीर आहे. आपणही सावध राहायला नको का? मी एक करतो, त्याच्या भावाला फोन टाकतो दिवसभरात. मी त्याला सांगत नाही ते आपल्याकडे उतरलेत, जरा अंदाज घेतो. ठीक आहे? पेशन्स पेशन्स. ओके बाय. अरे आता ठरलं ना आता आपलं. आता अंगभर कपडे घालायचेत ना, मग जॅकेट घ्यायला आज जायला नको? मला पण टॉवेल घ्यायचाय माझा. तुझं ठीक आहे, तुझं जॅकेट यांच्या रूम मध्ये कधी गेलं? माझ्या कपाटात हँगरला लावलंय. हा हिने सांभाळून ठेवलंय ते. काहीही सांगू नकोस मला, तू कळलं ना? तू एक काम कर, तू ऑफिस मधनं येताना माझ्यासाठी मस्त शेरवानी घेऊन ये अंगभर. चल जा आता. अंग झाकायचंय ना, चल जा. आम्ही बघतो काय करायचं. 1 2 3. येस. काय काय करताय? बिझी आहात का? काही खेळताय का? आम्ही खरंच खेळतोय. तुला कसं कळलं? आधी फुल्ली गोळा खेळत होतो, पण हा ना सारखा हरत होता आणि चीटिंग करत होता. राहुल इज अ चीट, ही इज अ चीट. ना 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 ना. काही नाही, मी हरत वगैरे काही नव्हतो. उगाच काही पण सांगते ही. नाही पण आता आम्ही क्रॉसवर्ड खेळतोय. ओके बाय बाय. बाय. एक मला माझा टॉवेल हवाय. हा आणि मला माझं जॅकेट हवंय. अंग झाकायचंय ना. मग घ्या ना. हाऊ स्वीट ऑफ यू मॅम. चल याच सांगणार. अशी कशी तू? याच येत नाही. हे बघ, मी नाही त्यातलीच्या पुढे काय? अनकडी लावा आतली. करेक्ट. बघ हिला पण येते. ली. हा आता हे सांग. हे बघ, दुसऱ्याच्या गोष्टीवर हक्क सांगणारे म्हणजे काय? कब्जा करणे. करेक्ट. कब्जा. ली. आणि हे काय? कावळ्याच्या घरट्यात अंडी घालणारा पक्षी. कोकिळा. या म्हणजे कोकिळा स्वतःचं घरटं नाही बांधत? नाही, कोकिळा दुसऱ्यांच्या घरट्यावरती कब्जा करून काय म्हणते? मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. ए हो, मला माहितीच नव्हतं. हा पण कसला स्मार्ट आहे ना. हा आहे, पण कसं आहे हे शब्दकोडच सोपं आहे जरा. कुणालाही येतं ते. आय नो. तुला येतंय म्हणजे सोपंच असेल. पण तुला येत नाही ना. तुला आता आवडत नाही का मी? आता मी असं म्हंटल का तू मला आवडत नाहीयेस? पण तू म्हणलास ना की मला येत नाही. अगं हे बघ, तू आवडतेस मला. कशी असलीस तरी आवडतेस. मी आवडतो ना तुला. हो पण तुझा ड्रेसिंग सेन्स थोडा ओल्ड फॅशन आहे. अरे ऐका ना. कैवल्य ना नाव तुझं? हो हो, कैवल्य कारखानीस. हा. एक याचा ड्रेसिंग सेन्स कसला सॉलिड आहे. ए तुझे कपडे देतोस याला ट्राय करायला? गेले गेले तुझे कपडे गेले. नाहीतर एक काम कर ना, माझ्या पप्पीला शॉपिंगला घेऊन जा ना प्लीज. हो जातो ना, पप्पीला शॉपिंगला घेऊन जातो. पण कसा घेऊन जाऊ? पट्टा बांधून घेऊन जाऊ की नुसताच घेऊन जाऊ? माझे कपडे कुठे गेले?
ही नाईटी मी का आणि कधी विकत घेतली असेल? काय क्लासी चॉईस आहे तुझा मिनल. ए मिनल, अगं ती माझी आहे. अच्छा, तुझी आहे होय नाईटी. अगं सॉरी, तुला सांगायचंच राहिलं. या कपाटातले सगळे कपडे ना मी या बॅग मध्ये ठेवलेत. आता तुम्ही बाहेरच्या खोलीत राहता ना, आणि मग कपडे सगळे इकडे, मग तुम्हाला ये जा त्रास नको ना तुम्हाला, म्हणून तू घेऊन जा ही बॅग. आणि डोंट वरी, म्हणजे कुठली इस्त्री वगैरे मोडली नाहीये किंवा फोल्ड्स नाही मी डिस्ट्रॉय केलेत. उलट जसे कोंबून ठेवले होते ना ते छान फोल्ड करून ठेवलेत. हाऊ स्वीट. देऊन टाक पपी तिला बॅग. हे घे. हे काय आहे? काय म्हणजे नटसम्राट नाटकातील प्रसिद्ध संवाद. कोणी घर देता का घर, कोणी घर देता का घर, कोणी घर देता का घर. ली. अगं ठीक आहे ग, काही घरातनं काढलं नाहीये आणि हे आपलंच घर आहे ना शेवटी. मी लहान असताना ना माझी एक मैत्रीण होती. ती नेहमी माझे कपडे घालूनच माझ्या समोर मिरवायची. मी कधी तिला म्हणाले की अगं नवीन ड्रेस आहे, बाबांनी आत्ताच आणलाय, तर माझ्यावरच डाफरायची. मला म्हणायची अगं असं काय करतेस, मी काय चोरणार आहे का तुझा ड्रेस, या आधी चोरलाय का कधी, हा ड्रेस या तारखेला दिला होता ना परत. अगं पण आपलं घर काय ड्रेस आहे का, असं कसं कोणी घेईल. हे 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 असं आधी कपडे गेले, आता घर पण जाणार. हे म्हणजे असं झालं ना की माझेच कपडे माझ्याच कपाटातनं माझ्याच बॅगेत टाकायचे आणि नंतर मलाच असं भासवायचं की माझे कपडे मी माझ्या कपाटात ठेवून चूक केली, हो ना. आणि नंतर मला माझ्याच घरातनं बाहेर काढायचं. मची बाराखडी झाली मिनल. मला अजूनही स्वप्न पडतं, अजूनही दिसतं स्वप्नात मला की मी तिच्या घरी गेलीये, तिचं कपाट उघडलं आणि तिच्या कपाटात संपूर्ण माझेच कपडे सापडलेत. माझे सगळे जुने हरवलेले कपडे दिसतात. असं काही नाहीये मिनल. थिंक पॉझिटिव्ह ना. म्हणजे बघ, आता तुला हरवलेल्या कपड्यांची स्वप्न पडणार नाहीत, हरवलेल्या घराचं पडेल. अरे म्हणजे स्वप्न मोठी असावीत ना. आता हरवलेल्या घराचं स्वप्न जास्त मोठं आहे की नाही. हे बघ, वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात ना, ते हे असं. अरे पण आशू, आपण आपल्याच घरात आश्रितासारखे राहतो यार. यातनं काय पॉझिटिव्ह शोधणार आहेस तू. करेक्ट, तेच म्हणते मी. आणि मला काय वाटतं माहितीये का, की असं जर समोर येऊन भडाभडा बोलून भांडणारी लोक असतील ना तर काहीतरी होऊ शकतं. मला सर्वात राग येतो ना जेव्हा कोणीतरी आपल्याला मूर्ख बनवतंय असं फिलिंग येतं. सांगते रेश्मा, म्हणजे खूप मस्त मस्त कपडे होते. हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा, आपण तसेच कपडे घेऊ तुला. मला तसेच नकोय, मला तेच कपडे हवेत. ए मिनल मिनल, काय काय हे असं मॉन्टेसरीतल्या शेमड्या पोरांसारखं मो करून काही होणार नाहीये. आता काय ऍक्शन घ्यायची ना याचा विचार करा जरा. ऍक्शन? हा, काय करायचंय मग? हाकलून द्यायचं का त्याला? हा, म्हणजे मला जमणार नाहीये. मला पण काहीतरी विचार केला पाहिजे ना. प्लॅन. हाय, चहा करतेस? हो, खरं तर पपीला ना बाहेरच्या चहाचा त्रास होतो, म्हणून तो बाहेर घेत नाही चहा. पण मी केला, म्हणजे कमी साखर आणि कमी उकळवून. आणि बायकोच्या हातच्या चहाचा त्रास होणार नाही ना. म्हणलं घे रे एक कप. खरंय, तुला माहितीये का, आम्हालाही ना कुठल्याही वेळेला चहा चालतो. हो, मलाही. आणि कसं आहे, तू आमच्या सुजयच्या मित्राच्या भावाची बायको आहेस, म्हणजे आमची वहिनी झालीस ना. आणि आम्हाला आमच्या वहिनीच्या हातचा चहा प्यायचाय. पी ग. अगं नाही, त्याच्यात ना साखर कमी आहे, तुला नाही आवडणार. अगं असं काय करतेस, तू आमच्या घरात आलीस की नाही, आता आमचीच झालीस, मग आम्हाला सवय नको करायला. अगं त्याच्यात ना साखरच नाहीये,
तुम्हाला खरंच नाही आवडणार. अगं ठीक आहे ग, हिचं डाएट सुरू आहे आणि तू काय साधं बोट जरी बुडवलंस तरी गोड होईल चहा. आणि ऐक ना, मी काय म्हणते, आता तुम्ही दोघं जण मिळून 6 कप चहा होईल. म्हणजे सुजय आणि याना ऑफिसला गेलेत म्हणून, नाहीतर इतर वेळी 8 कप चहा रोज लागेल. हो ना ग? हो. आणि कसं आहे ना, जरा कप घासून ठेव हा, आम्हालाही बघायचंय आमची वहिनी कसे घासते कप. हो. आणि हो, आज ना आम्हाला आमच्या वहिनीच्या हातचाच स्वयंपाक खायचा आहे. हो, आज वहिनींनी सकाळी उपमा केला होता तर केवढा घमघमाट सुटला होता घरभर. हो. आणि हो, आणि काय, अय्या किती गोड हसते बघ ना. अगं बाकीचं सांगू आम्ही नंतर. घर म्हटल्यावर काय कामं कमी असतात का? अगं, आणि तुला एवढी आवड आहे कामाची, आम्ही का अडवू तुला? हो ना, अगदी मोकळेपणाने कर हा, लाजू नकोस. तुझेच घर आहे असं समज. ओके, बाय. ऐक ना, आणि काय, चहा छान झालाय आणि अशीच गोड हसत राहा. हा, बाय. काय रे, काय खलबत चालली? स्कॉलर, त्या दोघांनी लय वैताग दिले राव. या मीनला तर पार रडवलं त्यांनी. काय? हे बघ, आमचं ठरलंय, त्यांनी घरात आम्हाला अनकम्फर्टेबल केलं म्हणून आता आम्ही त्यांना घरात अनकम्फर्टेबल करणार. तुझं काय ठरलंय ते तू सांग. माझं पण ठरलंय, घर कम्फर्टेबल करायचं. त्या दोघांना बाहेर काढून बोलवा त्यांना. कसा गेला दिवस? मस्त. काल बोलणं अर्धवटच राहिलं नाही आपलं. कुठलं? तेच ग, तुम्ही सांगत होतात तुम्ही पळून का आलात ते. नाही म्हणजे तुम्ही म्हणाल होतात निवांतपणे सांगतो. आलाय, पुरेसा निवांतपणा आलाय मला तुमच्यासाठी. सांगा आता का पळून आलात? अरे माझा दादा नगरसेवक आहे ना. बर. त्याला पटलं नाही आमचं लग्न म्हणून पळून आलो. त्यांनी पोलीस पाठवले ना मागे. अरे बाप रे, फार वाईट आहे रे हिचा दादा. हो ना. पण तुझा दादा तर चांगला आहे ना. हो, मग तू का पळून आलास? माझ्या घरच्यांना त्रास नको म्हणून. ए, तुम्हाला दोघांना भास होतात का रे? नाही मी कळलंय ना तुम्हाला, तुम्ही दोघं खोटं बोलताय. आणि तुम्हाला हेही कळलंय ना की तुम्ही खोटं बोलताय ते आम्हाला कळलंय. तू काय सांगितलंयस? ट्रेकला चाललीये आणि तू सांगितलंयस गोव्याला चाललोय मित्रांबरोबर. पण म्हणजे लग्नही केलं नसणार तुम्ही? नाही नाही, लग्न केलंय आम्ही. पाहिजे तर सर्टिफिकेट पण दाखवतो. क्या बात आहे, लग्न केलं तुम्ही? हो. क्या बात आहे. तुम्हाला काय रे लग्न म्हणजे खेळ वाटला का रे? हा, तुला काय वाटलं ट्रेकिंग वर एखादा धोंडा घेऊन येतो आपण घरी, छान आहे हा दगड, तसा जावई घेऊन जाऊ घरी आई बाबांसाठी. आणि तुला काय वाटलं गोव्याला शिंपले गोळा करतो आपण तशी एखादी मुलगी घेऊन जाऊ आपण सून म्हणून घरी? सुजय दादा, काय ते मी तरी मी तुला सांगत होतो, तुझा दादा नगरसेवक आहे आणि त्यांना आपल्या मागे पोलीस लावलेत. ही स्टोरी नको इथे. मी सांगत होतो त्यापेक्षा आपण असं सांगूया की तुझा दादा गुंड आहे आणि त्यांना आपल्या मागे माणसं लावली आहेत. ते बिलीव्ह तरी झालं असतं. म्हणजे सारखा माझाच दादा विलन का? तुझ्या दादाला कर की. अगं माझ्या दादाला ओळखतो सुजय दादा. काय आहे? कोणाच्या दादाला विलन करायचं हा वाद घालण्यापेक्षा तुम्हाला खोटं का बोलायला लागलं याचा विचार करा ना जरा. हा सुजय दादा, ते कयामत से कयामत तक सिनेमात हिरो हिरोईन जसं पळून जातात ना, तसं आम्ही पळून गेलो. आणि ते जसं डोंगरात आणि जंगलात जाऊन राहतात ना, तसं थ्रिल आम्हाला पाहिजे होतं. पण तिकडे जंगलात रात्री भीती वाटायला लागली. खूप डास पण चावले आणि भूक पण लागली. मग घाबरलो आम्ही आणि तुला फोन केला आणि इकडे. आणि मग तुम्ही इथे आलात. तुम्हाला वाटलं चांगलं आहे, आयतं बॅचलर लोकांचं घर मिळतंय रोमॅन्स करायला, कशाला सोडा, नाही का?
आणि आमचं घर कायम उघडं असतं सगळ्यांसाठी. पण तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हालाच घराच्या बाहेर जाण्याचा फील दिलात. नाही, असं काही करायचं नव्हतं आम्हाला. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही या आतल्या खोलीत बसून राहिलो होतो. एवढं फ्रीडम आम्हाला कधीच नव्हतं मिळालं. या घरी आम्ही आलो आणि इथं ते सगळं होतं. म्हणजे गॅस, बाथरूम, सेपरेट बेडरूम, हे इथं आम्हाला सगळं अनुभवायला मिळालं आणि दिलसे जगायला इथे शिकलो आम्ही. दिलसे विसरलो का आपण? म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरलं. आम्हाला त्यांनी तुम्हाला मदत म्हणून हे घर दिलं राहायला. आणि चांगले मित्र गमावलेत. ए, खरंच दिलसे राहिलाय याच्यात. हा तेच. आणि ना रावण पण राहिलाय. नाही तू सॉरी. मग जातो आम्ही. पण ना पळून जायला सुद्धा हिम्मत लागते दादा. हिम्मत लागते जेव्हा नाईलाज असतो ना, तेव्हाच. आम्ही पण घरापासून पळतोय, पण आम्ही घरून पळून आलेलो नाही आहोत. आम्ही पळतोय कारण की आमचं घर आमच्यासाठी खुलं नाहीये, मोकळं नाहीये. तुमचं घर तुमच्यासाठी खुलं आहे, एवढं मोकळं आहे, तरी तुम्ही तुमच्या घरापासून का पळताय हे मला कळतच नाहीये. अंजली, तू म्हणालीस ना पळून जायला हिंमत लागते. तुला सांगू त्यापेक्षा जास्त हिंमत कशाला लागते? घरी जाऊन सगळं खरं खरं सांगायला. तुला ऍडव्हेंचर करायचं होतं ना राहुल. मी तुला सांगतो चांगला ऍडव्हेंचर काय. आता दोघंही घरी जा आणि घरच्यांना सगळं खरं खरं काय ते सांगा. नाही डेअरिंग होत. डेअरिंगच होत नाही. आता डेअरिंग कसं करायचं कोण सांगणार बाबा? अरे डेअरिंग कसं करायचं हे सांगून ठेवलंय आपल्या परमपूज्य आदरणीय SRK उर्फ सुपरस्टार शाहरुख खान यांनी. DDLJ उर्फ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यात सिमरन नावाची युवती राज नावाच्या युवकाला असे म्हणते, राज मुझे यहां से ले चलो राज. यावर राज काय म्हणतो बरे? कृती उर्फ ऍक्शन. राज, सिमरन, मुझे ऐसे ले चलो राज. बाबूजी कभी नहीं मानेंगे राज, मुझे ऐसे ले चलो. सिमरन नहीं, सिमरन नहीं. भागा तो परायों से जाता है सिमरन. अपनों से भाग कर जाएंगे भी तो कहाँ. नहीं सिमरन, नहीं नहीं. बाबूजी, बाबूजी, मैं तो यहाँ आपका दिल जीतने आया था बाबूजी, तोड़ने नहीं. लेकिन अगर मैं आपका दिल जीत न सका तो मुझमें ही कोई कमी होगी. अरे अरे वाह SRK, यह लो तुम्हारा लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड. एक फोटो तो निकालो. अरे वाह. अब तो मेरे पास अवार्ड भी है और सिमरन भी. मैं जीत गया बाबूजी, मैं जीत गया, मैं जीत गया. आयला, तू तर माझ्यापेक्षा पण भारी करतो शाहरुख. ए आणि तुम्ही लाईटली घेऊ नका रे नालायकांनो. घरी जा आणि जाऊन सांगा आई बाबांना, बरं वाटेल त्यांना. खूपच जड संदेश दिला का रे? हो ना. उठ ना मग, खूप जड होतोस तुम्हाला. उठ रे SRK, उठ. बाबूजी, बाबूजी, इस बार घर भाड़ा देना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. हाँ. तुला एक सांगू काय बोलले? त्या शाहरुखला सिमरन आवडत असते रे, बाबूजी नाही. सॉरी. अरे काय हसताय काय? काय ठरलं? जाताय की नाही आमच्या घरून? आणि जाताय की नाही स्वतःच्या घरी? जाएंगे बाबूजी, जरूर जाएंगे. और मैं घर जाके इसके पिताजी से इसका हाथ मांगूंगा. अभी तो मैं हारा हूं, लेकिन जीत कर जरूर आऊंगा, क्योंकि हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं. क्यों? पण आजच जा आमच्या घरून.
क्योंकि क्या पता कल हो ना हो। हाँ यार, कल हो ना हो, लेकिन अब ये राजू जेंटलमैन बन गया है, क्यों? हाँ। ओए तेरी, ये हो गया शाहरुख खान वर्सेस शाहरुख खान। अरे वाह, अरे वाह, माफ कर दीजिए, लेकिन यह लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड तो इस शाहरुख को जाता है। क्या बात है, क्या बात है। थैंक यू फॉर दैट अवार्ड। सिमरन, ये अवार्ड तेरे लिए, खास तेरे लिए। थैंक यू वेरी मच अवार्ड। आओ आओ आओ। अरे अब जाओ, जी लो अपनी जिंदगी, जी लो जी लो। भाऊजी बीच में बोल रहे। तुझसे जा रहे हो? अरे उससे जल्दी जाओ। यार आशु दादा